Okay. Yeah. 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 Let's take a Yeah. look. I am. नोटिफिकेशन आलं पाहिजे ना चालेल. One second. We just tried from the phone and now it's surely live. हाँ 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 दिख रहा है ना? Yeah, we were trying from the laptop but it was not happening. So now we tried from the phone. It's working. Okay. Thank you so much. Thank you so much. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते, कारण आजची ही वेळ त्याने आम्हाला त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याचं वचन शेअर करण्यासाठी आणि त्याच्याशी प्रार्थनेद्वारे बोलण्यासाठी दिली. त्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानते. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 प्रभू ईश्वराच्या, अखिल सृष्टीच्या निर्माण करते सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला उंचावते. कारण परमेश्वरा, आज तुझ्या योजनेनुसार, तुझ्या इच्छेनुसार आज तुझं वचन शेअर करण्याची ही संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझे मनापासून उपकार मानते. हे सेनाधीश परमेश्वरा, आज स्तुतीद्वारे प्रभू राजा आम्ही तुला उंचावणार आहोत. कारण प्रभू, तू भक्तांच्या स्तवनात बसणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. व प्रभू, आम्ही तुला ओठाचे फळ आणि स्तुतीचं यज्ञ अर्पण करत असताना प्रभू, तू आमचा स्वीकार कर अशी मी तुझ्याकडे विनंती करते. हे सेनाधीश परमेश्वरा, तू आमच्या स्तुती आराधनेमध्ये उतरून ये आणि प्रभू राजा, आमच्या ह्या स्तुती आराधनेचा तू राजा, चालक, मालक तू हो, अशी तुला नम्रतेने विनंती करते. सेनाधीश परमेश्वरा, त्यानंतर आम्ही वचनातून पाहणार आहोत, वचनात जाणार आहोत प्रभू राजा. त्या वचनाद्वारे प्रभू ऐकणाऱ्यांना प्रभू त्यांचे अंतकरण तू, अंतचक्षु तू उघड आणि त्यांनी तुझं वचन ग्रहण करण्यास लागणारं ज्ञान आणि बुद्धी समज तू त्यांना दे अशी मी तुझ्याकडे विनंती करते. हे परमेश्वरा, माझ्या इच्छेनुसार नव्हे, माझ्या शक्तीनुसार नव्हे, तर प्रभू राजा तुझ्या पवित्र आज्ञाच्या मार्गदर्शनाने प्रभू राजा मी हे तुझं वचन इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून तू सहाय्य कर. माझ्या मुखाला, माझ्या कंठाला तू स्पर्श कर परमेश्वरा. आणि प्रभू, ऐकणाऱ्याचं अंतकरण परिवर्तन करणारं माझं वचन ठरू दे अशी मी तुझ्याकडे विनंती करते. कारण प्रभू, तुझं वचन सांगतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हो प्रभू राजा, मी आज त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आज मागत आहे. प्रभू, त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आज आम्हाला लाभू दे. मान, सन्मान आणि गौरव केवळ तुलाच देत. आमचं धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागते म्हणून तो आई. आमीन. हालेलुया. आपण स्तुती आराधनेमध्ये जात असताना सर्वात प्रथम गीत गाऊया, ख्रिस्त माझा तारणारा. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा
जना तारायाला किती नम्र प्रभू झाला पापी जना तारायाला ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार माते परी देतो धीर मने आता घरी फिर माते परी देतो धीर मने आता घरी फिर ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार अजून एक त्याच्या आराधनेसाठी अजून एक गीत गाऊया आपण. चरणों में तेरे हम आते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया हालेलुया आमेन. हालेलुया हालेलुया आमेन. हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजना. हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजना. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं.
आज आमच्या आराधनेत उतरून आलास त्याबद्दल मी तुझे मनापासून उपकार मानते. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. आज आपण आता वचनामध्ये जात असताना मी सर्वात प्रथम परमेश्वराचे धन्यवाद करते. प्रभू येशूच्या नावाला गौरवते, उंचावते. त्यांनी ही संधी मला दिली की आज मी वचनाद्वारे तुमच्याशी बोलू. तसंच पास्टर लोंढे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते. आणि त्यांनी आम्हा नर्सेसला ही संधी उपलब्ध करून दिली की आम्ही ह्या पेजद्वारे, ह्या लाईव्ह सेशनद्वारे परमेश्वराचं गौरव करावं, परमेश्वराला धन्यवाद द्यावं. हालेलुया. आजचा माझा विषय आहे डोंट ब्लेम, दोष देऊ नये. आपण पाहतो, मानवी दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणाला तरी रोज आणि रोज दोष देत असतो. आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या आली, आपल्या जीवनामध्ये काही चुकीच्या घटना घडल्या किंवा आपल्याला कोणी दुखावलं, अशा वेळेस आपण इतरांना दोष देण्यास सुरुवात करतो. आम्ही त्या घटनेबद्दल किंवा त्या समस्येबद्दल स्वतः जबाबदारी न घेता ती आपण दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ की आम्ही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इतरांवर दोष देत असतो. म्हणून आम्ही कोणाशीही वार्तालाप करत असताना, बोलत असताना आपले शब्द जपून वापरावे. कारण आपण पाहतो की जेव्हा आम्ही इतरांना दोष देतो त्यावेळेस आम्ही इतरांचा न्याय करत असतो. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच इतरांचा न्याय करण्याचा अधिकार परमेश्वराने दिला आहे. आणि तो अधिकार आपण आपल्या स्वतःच्या हातात घेऊ पाहतो आणि आपण पापात पडतो. म्हणून प्रियांनो, कोणालाही दोष देण्यापूर्वी आपण आपल्या पहिले आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण पहिले विचार केला पाहिजे की आम्ही कोणालाही दोष देण्यापूर्वी की आपण परमेश्वराचा, जो परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिलेला अधिकार आमच्या हातामध्ये घेत असतो. आपण मत्ती याचा 7वा अध्याय आणि 1 ते 5 वचने आपण वाचूया. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील. आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यामध्ये कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिले आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. आपण इथे पाहतो की परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही कोणाचेही दोष काढू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढण्याचा प्रयत्न करता त्याच वेळेस तुमचे पण दोष काढण्यात येईल. इथं प्रभू म्हणतो की तुम्ही कोणाच्याही आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या डोळ्यामध्ये जे मुसळ आहे ते पहिले काढा. कारण आपण पाहतो की मुसळ हे त्या कुसळपेक्षा जास्त आकाराने मोठं असतं. म्हणजे कुसळ ज्यावेळेस छोटं असतं त्यावेळेस तुमच्या डोळ्यातलं जर मोठं मुसळ असताना की मग याचाच अर्थ की तुम्ही जास्त पापी असताना इतरांच्या पापांचं मूल्यमापन कसं करू शकता? इतरांच्या डोळ्यातले कुसळ कसे काय काढू शकता? आपण पाहतो की आपण आपल्या स्वतःच्या दोषाकडे दुर्लक्ष करून इतरांवर टीका करण्याचा आपली जी सवय आहे, ह्या सवयीचा प्रभू येशू ख्रिस्त धिक्कार करत असतो. आपण पाहतो की आपण इतरांचे मूल्यमापन करण्याअगोदर आपण आपलं परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण इतरांना दोष देण्यामागे आपण पाहतो की आपल्या गर्विष्ठ स्वभाव कारणीभूत आहे. आपल्या गर्विष्ठ स्वभावामुळे आपण नेहमीच इतरांना दोष देत असतो. आपल्याला इतरांच्या डोळ्यातले दोष अगदी सहजपणे दिसून येतात. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्नही करावे लागत नाही. परंतु जेव्हा आपले स्वतःचे दोष किंवा आपल्या स्वतःच्या चुका आपण ॲक्सेप्ट करण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस तो आपल्याला खूपच अवघड जातो. आपण आपले स्वतःचे दोष बघण्याचा प्रयत्न देखील करत नाही. परंतु मनुष्य जेव्हा पापात जीवन जगत असतो
तेव्हा तो त्या इतरांना दोषच देत असतो. जो देवाच्या स्वभावाप्रमाणे चालत नाही, तो आपल्या स्वभावानुसार, मानवी स्वभावानुसार जेव्हा चालतो, त्याच वेळेस तो इतरांना दोषी ठरवतो. म्हणून प्रियानो, आपण आपलं आत्मनिरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही आपलं आत्मनिरीक्षण करतो, आत्मपरीक्षण जेव्हा आम्ही करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये देवाचा स्वभाव येतो, आपल्यामध्ये ती देवाची भीती, देवाचं भय निर्माण होतं, आपल्यामध्ये ते स्वभाव निर्माण होतो आणि आपण त्यावेळेस इतरांचे दोष काढू शकत नाही. ज्यावेळेस आपल्यामध्ये आपण जेव्हा आपलं आत्मपरीक्षण करतो, त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की आमच्यामध्ये इतरांबद्दल प्रीती निर्माण होते आणि आपण त्यावेळेस इतरांवर प्रेम करू लागतो. ज्यावेळेस आम्ही इतरांवर प्रेम करायला शिकतो, प्रेम करायला लागतो, त्यावेळेस आम्ही कधीच कोणाचे दोष काढू शकत नाही. जेव्हा आम्ही इतरांचे दोष काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी जेव्हा इतरांना दोष लावत आहे, त्या अगोदर ह्या समस्येमध्ये किंवा ह्या चुकीच्या घटनेमध्ये माझी काय भूमिका आहे? ह्या चुकीच्या घटनेमध्ये मी स्वतःचा दोष कितपत ह्या गोष्टीमध्ये माझा दोष आहे? आपण कधीच आपल्या स्वतःच्या दोषाकडे लक्ष केंद्रित करत नाही. आपण फक्त इतरांकडेच लक्ष देत असतो, इतरांच्या चुकांकडेच आपण लक्ष देत असतो. म्हणून प्रियांनो, आपण देवाची काय इच्छा आहे ती समजून घेऊन ह्या चुकीच्या घटनेमध्ये किंवा ह्या समस्येमध्ये आपण इतरांना कशा प्रकारे प्रतिसाद देतो, समस्या किती बिकट आहे किंवा ही समस्या किती सहजपणे सुटून जाईल हे आपल्या लक्षात येतो. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला कधीच मार्ग दाखवू शकत नाही, कारण जेव्हा तो इतर दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवायला जाईल तेव्हा ते दोघंही खाचेतच पडतील. जेव्हा एखादा मनुष्य पापी जीवन जगत आहे, पापामध्ये जर जो जीवन जगत आहे, त्यावेळेस तो इतरांनाही जे पापामध्ये जीवन जगत आहे अशा कोणालाही तो सरळ मार्ग दाखवू शकत नाही, चांगल्या मार्गाने नेऊ शकत नाही, देवाच्या मार्गाने नेऊ शकत नाही. त्यासाठी जेव्हा आपण आपलं आत्मपरीक्षण करतो, आपण आपला विचार करायला पाहिजे की आमचं जीवन पापमय जीवन आहे का? जर आमचं जीवन दोषमय आहे, पापमय आहे, तर आम्हाला इतरांना त्या पापाच्या खाचेतून काढण्याचा काहीच अधिकार नाही, जेव्हा आम्ही स्वतःच पापात पडलेलो असताना. आपण पाहतो की जेव्हा आमच्यामध्ये परमेश्वराचं भय येतं, त्यावेळेस आपण इतरांचे दोष काढण्याचे प्रयत्न करत नाही. म्हणून शलोमोन राजा उपदेशिकाच्या 12व्या अध्यायामध्ये 13वं वचन असं सांगतं की सर्व काही व्यर्थ आहे, सर्व काही व्यर्थ आहे, परंतु ह्या सर्व गोष्टींचा सार एकच आहे की तुम्ही परमेश्वराचे भय धरा. तुमच्यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही परमेश्वराचं भय धरा आणि त्याच्या आज्ञा पाळा. प्रियानो, आज मी हे दोष देण्याबाबत आपल्याकडे 3 प्रकार, ह्या दोषामध्ये 3 कसे प्रकार आहेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला प्रकार आहे की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला दोषार्पण करणे किंवा त्याला दोष देणे. ह्यामध्ये काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चूक असते, त्या चुका लपवण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर दोषारोप करत असते. दुसरा प्रकार आहे की नियमशास्त्राद्वारे किंवा प्रभूच्या वचनाद्वारे मनुष्यावर दोषार्पण करणे. एखाद्या मनुष्याला दोष दाखवून देणे, त्याच्या प्रभूच्या वचनाद्वारे आपण जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीचे जेव्हा दोष दाखवून देतो, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनक्रमामध्ये, त्याच्या वर्तणुकीमध्ये परिवर्तन घडून आणतं आणि त्याच्यामध्ये तो आपल्या जीवनामध्ये त्या दोषार्पणामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुधारणा घडून येतात. आणि तिसरा प्रकार पाहूया आपण की प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याला दिलेले दोष. ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला दोष लावतो, त्यामध्ये असं दिसून येतं की त्या परमेश्वराची हीच इच्छा आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची हीच इच्छा आहे की आम्ही त्या देवाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही देवाच्या न्यायस्थानासमोर उभं राहू, त्यावेळेस आम्ही त्याच्यासमोर निर्दोष असे स्वतःला सिद्ध करता यावं, ह्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमचे दोष दाखवून देतो. आपण पहिले उदाहरण बघूया. उत्पत्ती याचा 3रा अध्याय मी तुमच्यासाठी वाचते. 3रा अध्याय आणि 12 आणि 13 वचन. आदाम म्हणाला, जी स्त्री मला तू सोबतीस दिली, तिने ते झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला
हे तू काय केले? ती स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. आपण इथं पाहतो की आदामाने जे आज्ञाभंगाचं पाप केलं, त्या आज्ञाभंगाच्या पापासाठी तो स्वतःला दोषी ठरवत नाही, तर तो दोष हवेवर लागतो. आणि हवा तिने जे आज्ञाभंगाचं पाप केलं त्याचा दोष सर्पावर लागते. याचा अर्थ आदाम हवेवर दोष देतो, हवा सर्पावर दोष देते. आणि आपण पाहतो की आदाम म्हणतो परमेश्वराला की जी स्त्री तू मला दिलीस त्या स्त्रीमुळे मी ते फळ खाल्लं. याचा अर्थ आदाम जसं हवेला दोष लावतो तसंच परमेश्वरालाही म्हणतो की तू दिली ती स्त्री, त्यामुळं मी ते फळ खाल्लं, त्या स्त्रीमुळं मी फळ खाल्लं. खरं पाहता परमेश्वराने आदामावर हवेची जबाबदारी दिली होती, हवेवर आदामाची जबाबदारी दिली नव्हती. ज्या क्षणी आदाम आणि हवेने ते फळ खाल्लं त्या क्षणी त्यांना आध्यात्मिक मृत्यू आला. त्याच क्षणी ते परमेश्वराच्या भागितेपासून विभक्त झाले. त्याच क्षणी त्यांच्यामध्ये आध्यात्मिक मृत्यू आला. आपण पाहतो की ज्यावेळेस आपण परमेश्वरापासून दूर जातो, आपल्या पापामुळे आपण परमेश्वरापासून दूर जातो. अशा वेळेस आपल्याला काय करणार? ह्या पापातून आपल्याला बाहेर निघण्याचा कोणता मार्ग आहे? इथे पाहतो आपण की हवेने आणि आदामाने ह्या पापापासून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. आपण पाहतो की ते परमेश्वराच्या सहभागितेपासून विभक्त झाले, त्याच्या अनुग्रहापासून विभक्त झाले, त्याच्या सहभागितेतून विभक्त झाले, त्याच्या आशीर्वादापासून ते दूर गेले. अशा वेळेस त्यांना खरं गरज होती की पश्चाताप करून पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या सहभागितेमध्ये जायचं, पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या सानिध्यात जायचं. परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला नाही. आपण पाहतो की आदामाने तर पश्चाताप केलाच नाही, पण हवेने देखील पश्चाताप केला नाही. खरं तर ती सुद्धा करू शकली असती की त्याने जर आदामाने केला नाही तर कदाचित तिच्यामुळे आदाम पुन्हा त्या आपल्या पापाबद्दल परमेश्वराकडे पश्चाताप करू शकला असता. त्याने पुन्हा त्या परमेश्वराच्या सानिध्यात त्या अनुग्रहात गेला असता, परंतु त्यांनी देखील तसं केलं नाही. आपण पाहतो की आदामाला बऱ्या वाईटाचं ज्ञान कळणारं जे फळ होतं ते त्यांनी खाल्लं. खरं तर त्याला ते फळ खाण्याची आवश्यकताच नव्हती, कारण परमेश्वराने त्याला जर त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सतत अधिकाधिक वेळ त्यांनी जर परमेश्वराच्या सानिध्यात घालवला असता तर परमेश्वराने त्याला ज्ञानाने परिपूर्ण केलं असतं. अगदी परमेश्वराने त्याला ज्ञान दिलं नव्हतं अशातला भाग नाही. परमेश्वर जेव्हा आदाम गाढ निद्रेत होता त्यावेळेस परमेश्वराने जेव्हा त्याची फासळी काढून त्यापासून हवेला बनवलं त्यावेळेस तो म्हणतो की आता तर ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस अशी आहे, हिला नारी म्हणावं, कारण ही नरापासून निर्माण केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याला माहीत होतं, त्याला ज्ञान होतं की ही माझ्या, जरी परमेश्वराने त्याला गाढ निद्रा दिली होती तरीसुद्धा त्याला माहीत होतं की माझ्या फासळीतून हिला बनवलेलं आहे. मग ह्याला ह्या ज्ञानाची काहीच आवश्यकता नव्हती, हे फळ खाण्याची खरोखर काहीच आवश्यकता नव्हती. परंतु आपण पाहतो की आदामाने हवेने पश्चाताप केला नाही, परमेश्वराच्या सानिध्यात पुन्हा गेले नाही, त्यामुळं ह्या जगामध्ये पाप आलं. आदामाद्वारे ह्या जगामध्ये पाप आलं. त्याच्या पश्चाताप न करण्याच्या कारणामुळे ह्या जगामध्ये अखिल मानवजातीवर पाप लादलं गेलं, पाप आलं. म्हणून प्रियांनो, आपण जेव्हा चुकतो, आपल्याकडून जेव्हा काही चुका घडतात त्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आपण पाहतो की हे जेव्हा परमेश्वर आदाम आणि हवेला भेटायला येत होता त्यावेळेस आणि तोपर्यंत त्यांच्याकडे बराच वेळ होता की ते पुन्हा परमेश्वराच्या सानिध्यात जाऊ शकले असते, परंतु त्यांनी पश्चाताप केला नाही आणि तो परमेश्वरापासून दूर गेले आणि त्यामुळं ह्या जगामध्ये पापाने शिरकाव केलेला आपण पाहतो. आपण दुसरं एक उदाहरण पाहूया दावीद राजाचं. दुसरे शमूएल 12वा अध्याय आपण बघूया. त्या अगोदर आपण 11व्या अध्यायामध्ये बघूया की 11व्या अध्यायामध्ये आपण बघतो की दाविदाने बतशेबेबरोबर व्यभिचाराचे पाप केलं. इतकंच नाही तर त्यांनी तिचा पती उरिया हित्ती ह्याचा देखील खून केला. म्हणजे त्यांनी व्यभिचाराचे पाप तर केलंच, त्याच्याबरोबर खून करण्याचं पण पाप केलं. ह्या दुहेरी पापाची त्याला जाणीवच झाली नाही.
त्याला त्या गोष्टीची म्हणजे त्याला कळलंच नाही की हे मी इतकं मोठं पाप केलेलं आहे. अशासाठी त्याला जाणीव करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने नाथान संदेशाला त्याच्याकडे पाठवलं की त्याला त्याची कान उघडणी करण्यासाठी, त्याला त्याच्या पापाची जाणीव करून देण्यासाठी. जेव्हा नाथान संदेष्टा आपण पाहतो की नाथान संदेष्टा दाविदाकडे येतो आणि त्याला सांगतो की त्याने कसं हे पाप केलं. त्याला एक उदाहरण उदाहरण देऊन त्याला तो सांगतो की तू कशा प्रकारे पापामध्ये पडलास, कशा प्रकारे तू पाप केलेला आहेस. आपण पाहतो की दावीद राजा एक देवाचं भय मानणारा राजा होता. दावीद राजा एक देवावर विश्वास ठेवणारा होता. तो देवाच्या स्तुती आराधनेमध्ये रममान होणारा होता. देवाच्या अतिशय जवळचा होता. एका ठिकाणी तर परमेश्वर त्याला म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. जेव्हा दावीद राजा परमेश्वराच्या अगदी मनासारखा होता तरी देखील तो पापामध्ये पडला. तो इतका त्याच्या परमेश्वराच्या विश्वासात असणारा व्यक्ती जर पापात पडू शकतो तर आपण प्रियानो आपण देखील सहज पापामध्ये पडतो. आणि आपण पाहतो की हा मनुष्य स्वभाव आहे की पापात पडणं. रोज आणि रोज आपण नवीन पापामध्ये पडत असतो. परंतु ह्या मनुष्याचं पापामध्ये पडण्याबद्दल परमेश्वराला अजिबात नवल वाटत नाही किंवा आश्चर्य वाटत नाही. कारण परमेश्वराला माहीत आहे की मनुष्य हा जन्मताच पापी आहे. परंतु एवढं असताना देखील जर समजा मनुष्य पापात पडला, पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे, जरी तो पापात पडला तरी पण त्यांनी त्या पापापासून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे का? त्यांनी पश्चाताप करण्याचा प्रयत्न केला आहे का? त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वराच्या सहवासात त्याच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न केला आहे का? आपण पाहतो की दावीद जेव्हा आपण परमेश्वराच्या आपल्यासाठी सगळ्यात मोठं आणि सगळ्यात नुकसानदायक गोष्ट ही आहे की आपण परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर जाणं. आणि तेव्हाच घडतं की जेव्हा आम्ही पापामध्ये पडतो. प्रियानो, खरंच आपण पाहतो की ज्यावेळेस आपण पापात पडतो तर आम्हाला त्या पापापासून बाहेर येण्याची खूप गरज आहे. पश्चाताप करण्याची खूप आवश्यकता आहे. आपण पाहतो की दावीद राजा हा एक वैभवशाली राजा होता. जेव्हा नाथान संदेशाने त्याला सांगितलं, त्याची चूक त्याला दाखवून दिली की तू इथे ही चूक केलेली आहेस, ह्या पापामध्ये तू पडलेला आहेस. दावीद राजा त्या नाथान संदेशाला त्याच्याकडे सर्व अधिकार होता. तो राजा होता. तो त्या संदेशाला तुरुंगात टाकू शकला असता. तो म्हटला असता की मी पाप केलंच नाही, कुणी बघितलं मी पाप केलेलं आहे, तू पाहिलंस का? त्याने आपल्या पापाचा स्वीकार केलाच नसता आणि त्यांनी सांगितलं असतं की मी नाही. परंतु तो परमेश्वराच्या चरणी जेव्हा त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली, तो परमेश्वराच्या चरणी आला, तो परमेश्वरासमोर नतमस्तक झाला. त्यांनी परमेश्वरासमोर आपला पाप कबूल करून पश्चाताप केला. आपण पाहतो की जुन्या कराराच्या इतिहासामध्ये आपण पाहतो की दाविदासारखा पश्चाताप कधीच कोणी केलेला दिसत नाही. त्यांनी परमेश्वरासमोर अगदी पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण नम्र होऊन, पूर्ण लीन होऊन परमेश्वरासमोर आपला पश्चाताप केलेला आपण पाहतो. आपण पाहतो की जेव्हा त्यांनी परमेश्वरासमोर पश्चाताप केला, त्यांनी निश्चितच पाप केलं होतं. परंतु त्या पापाबद्दल परमेश्वराने त्याच्या पापाची त्याला शिक्षा दिलीच. त्याच्या पापाची शिक्षा त्याला ही दिली की त्याचं जे बाळ होतं, जे लेकरू होतं, परमेश्वराने जे त्याला बतशेबापासून जे त्या मूल झालं होतं, त्या बतशेबापासून झालेल्या मुलाला परमेश्वराने त्याच्यापासून हिरावून घेतलं. ते बाळ मृत्युमुखी पडलं. आणि आपण पाहतो ज्यावेळेस त्यांनी पश्चाताप केला आपल्या पापाबद्दल, त्यावेळेस त्याने परमेश्वराने त्याला शल्मोन राजासारखा पुत्र दिला, जो अतिशय हुशार, अतिशय ज्ञानी असा पुत्र त्याला दिला. आणि आपण पाहतो की परमेश्वराने ह्या सर्व गोष्टीचा परिणाम असा झाला की परमेश्वराने त्याचं मंदिर बांधण्यापासून दावीद राजाला रोखलं. त्याला त्याचं मंदिर बांधू दिलं नाही. परंतु परमेश्वराने त्याचा पुत्र शल्मोन राजा ह्याला ते मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली. तर आपण पाहिलं की आदामाने पश्चाताप केला नाही म्हणून ह्या जगामध्ये पाप आलं. आणि दावीद राजाने आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला. जेव्हा त्याला त्याचे दोष दिसले, जेव्हा त्याला त्याचे दोष कळाले, त्यावेळेस त्याने आपला पापाबद्दल पश्चाताप करून परमेश्वराजवळ आला. म्हणून प्रियांनो, जेव्हा आपल्याला आपलं पाप आपल्या लक्षात येतं, त्यावेळेस आपण आपल्या पापाची पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. आपण परमेश्वराकडं आपल्या पापाचं पश्चाताप करण्यासाठी भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन त्याच्याकडे गेलं पाहिजे.
खरोखर आपण ज्यावेळेस त्याच्याकडं हे बघणं आणि अनुतप्त हृदय घेऊन जातो त्यावेळेस निश्चितच परमेश्वर आपल्या पापाची आपल्याला क्षमा करतो. आपण अजून एक उदाहरण बघूया. तिसरं योबाचं उदाहरण बघूया. योबाच्या 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो योब हा खरोखर परमेश्वराला भिवून चालणारा एक सात्विक सरळ मनुष्य होता. परंतु तरी देखील परमेश्वराने त्याच्यावर अनेक संकटं आणले, त्याला अनेक दोष, त्याच्या जीवनामध्ये अनेक क्लेश आणले, अनेक दुःखदायक घटना त्याच्या जीवनामध्ये घडल्या. परंतु इतकं जरी घडलेलं असलं, इतकं जरी त्याच्या जीवनामध्ये शोकांतिका जरी निर्माण झाल्या असल्या तरी पण परमेश्वराला त्याने कधीच दोष दिला नाही. त्याच्यामध्ये त्याची बायको, त्याचे मित्र त्याला म्हणतात, ते त्याच्यावर दोषारोप करतात की तू ह्या देवाला सोडून टाक, ह्या देवाने तुझ्यावर इतका अन्याय केलेला आहे, त्या देवाने तुला इतका संकटामध्ये टाकलेला आहे, इतकं त्यांनी तुला क्लेशामध्ये टाकलेलं आहे. परंतु योब म्हणतो त्याच्या पत्नीला की परमेश्वरापासून काय सुखच घ्यावं का, आपण दुःख नाही घेऊ का. ह्यावरून आपण पाहतो की योबाने कधीच परमेश्वराला कुठल्याच गोष्टीमध्ये दोष दिला नाही. आपण पाहतो की योबाचा मित्र जो सोफर नावाचा मित्र होता त्याने त्याच्यावर दोषारोप केले. तो त्याला म्हणाला की तू स्वतःला नीतिमान समजतो, तू स्वतःला पवित्र समजतो, तू स्वतःला शुद्ध समजतो, तू स्वतःला निष्कलंक समजतो. परंतु योब इथे दावा करतो की मी आतापर्यंत कधीच पापविरहित जीवन कधी जगलो नाही, मी सुद्धा पापीच व्यक्ती आहे, मी कधीच पापापासून दूर गेलेलो नव्हतो. परंतु आपण पाहतो की जरी तो पापा त्याची एकच इच्छा होती की मी पापामध्ये जरी असलो, जरी मी पाप केलं तरी पण परमेश्वराने मला सोडलेलं नाही आहे. आपण इथं पाहतो की सोफर त्याला म्हणतो की जेव्हा तू स्वतःला इतकं निष्कलंक समजतो तर परमेश्वराने आत्ता तुला ज्या संकटातून घालवलं आहे, ज्या पापातून तुला घालवलं आहे, ज्या क्लेशातून तुला घालवत आहे, ह्याच्यापेक्षा अधिक क्लेश आणि अधिक दुःख तुझ्या वाट्याला येण्याच्या तू लायकीचा होतास. परंतु तरी हा दोषारोप जेव्हा तो सोफर योबावर करतो तेव्हा देखील तो त्या कुठल्याच गोष्टीबद्दल तो त्याला दोष देत नाही. तो असा जरी म्हणाला असला तरी तो त्याला दोष देत नाही, तो ॲक्सेप्ट करतो. आपण पाहतो की त्याचं एकच म्हणणं होतं की मी कुठलंच पाप केलं नाही, कुठलंच असं गुप्त पाप केलं नाही की ज्यामुळं परमेश्वराने मला इतकं क्लेश द्यावेत. आपण पाहतो की योब त्याच्या परिस्थितीबद्दल कधीच देवाला दोष देत नाही. तो त्याच्यासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी त्याने कधीच प्रार्थना केली नाही. त्याला फक्त एकच चिंता होती, त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मला परमेश्वराने मला सोडलं तर नाही ना. ज्यावेळेस माझ्यावर एवढे दुःख आले, ज्यावेळेस माझ्यावर एवढे क्लेश आले, याचा अर्थ परमेश्वराने काही मला सोडलं आहे का. परमेश्वराने त्याच्या शोकांतिकेपेक्षा परमेश्वराने मला सोडू नये हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. आणि परत आपण पाहतो की जेव्हा परमेश्वर त्याच्यावर जेव्हा संकटे आणतो त्या संकटाबद्दल परमेश्वराने त्या योबाला कधीच कुठल्या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही. परंतु सरतेशेवटी परमेश्वराने त्याला नीतिमान ठरवलं होतं आणि त्यांनी परमेश्वराने त्याचा जो सन्मान, ज्याचं जे पूर्वीचं जे वैभव होतं ते त्याला परत मिळवून दिलं. आणि त्यांनी त्याला परमेश्वराला दोष न दिल्यामुळं त्याने परमेश्वराने त्याला आधी होतं त्याच्यापेक्षा दुपटीने त्याला दिलं. कारण तो यथार्थपणे जो काही बोलला तर यथार्थ बोलला असं परमेश्वर म्हणतो. असं त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आणि त्याच्या स्वभावाचं समर्थन परमेश्वर करतो की योब जे काही बोलला ते यथार्थच होतं. प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण संकटातून जातो त्यावेळेस आपण देखील त्या योबाप्रमाणे परमेश्वराला दोष देऊ नये. आपण देखील त्या योबाप्रमाणे त्या परमेश्वरासाठी आपण एकच विचार केला पाहिजे की आम्हाला परमेश्वराने सोडलं तर नाही ना. परमेश्वराने जर आम्हाला सोडलं तर आम्ही कशा प्रकारे त्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा कशा प्रकारे आम्ही प्रयत्न केला पाहिजे हाच आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण पाहूया की आता आपण पाहिलं की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला दोष दिले. आता आपण दुसरी गोष्ट पाहूया की नियमशास्त्राद्वारे किंवा प्रभूच्या वचनाद्वारे मनुष्याला कशा प्रकारे दोष लावला जातो. आपण वाचूया 2 तिमोथेयाचा 3 अध्याय आणि 16वं वचन.
त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. नियमशास्त्राद्वारे आपण पाहतो की मनुष्याला दोष दाखवला जातो. अशासाठी मनुष्याला दोष दाखवला जातो की त्याची वर्तणूक सुधारली पाहिजे. तो जो आपला जीवितक्रम, जो आधीचा जीवितक्रम, जो पापामध्ये असणारा त्याचा जीवितक्रम आहे, तो त्याचा जीवितक्रम त्यांनी सोडावा आणि प्रभूच्या मार्गात जावं. ह्यासाठी त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो प्रभूच्या मार्गापासून वळतो आणि जेव्हा आपल्याला त्या वचनाद्वारे आपल्याला आपले दोष कळतात, त्यावेळेस प्रियानो आपण परत एकदा प्रभूच्या मार्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. परत एकदा आम्ही त्या परमेश्वराच्या मार्गामध्ये जाऊन त्याच्या सानिध्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पाहतो की देवाचं वचन हे एक आरशाप्रमाणे आहे. देवाचं वचन आम्हाला आमचे दोष दाखवतो. आपण पाहतो आरशामध्ये जेव्हा आम्ही पाहतो की आमचे चेहऱ्यावर कुठे काळे डाग आहेत का, आपण हे काळे डाग काढण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे हे देवाचं जे वचन आहे ते आमच्या जीवनामध्ये जे पापाचे डाग आहेत, जे आमच्या जीवनामध्ये पाप आहेत, ते पाप काढण्यासाठी आम्हाला हे परमेश्वराचं वचन प्रेरित करतं, उत्तेजन देतं आणि आम्हाला त्या आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे सुधारणा घडवून आणायचं हे आपल्याला हे वचन आपल्याला सांगत असतं. तसंच आपण पाहूया की व्यभिचारी स्त्रीबद्दल वाचूया. योहानाचा 8वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं. त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. चौथं वचन वाचूया. 4थ्या वचनापासून वाचूया. गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता. त्याला दोष लावाव्यास आपला काहीतरी मिळावे म्हणून त्यांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता असे म्हणाले. आणि पुढचं वचन वाचूया. 10वं वचन वाचूया. नंतर येशू उठला व त्या स्त्रीविषयी तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत. तुला कोणी दंड ठरवला नाही काय. ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, ह्यापुढे पाप करू नकोस. आपण इथे पाहतो ह्या वचनाद्वारे की परुषी आणि शास्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला जाळ्यात पकडण्यासाठी एक कट रचतात. त्यांना वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या व्यभिचारी ख्रिस्ताकडे न्यायासाठी घेऊन येतात तेव्हा तो कशा प्रकारे न्याय करतो ह्यावर त्याला दोष देणं हे अवलंबून असते. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की जा, मी तुला दंड ठरवित नाही. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायामध्ये त्या स्त्रीचा जेव्हा खटला येतो त्यावेळेस तो तिला जर त्याने तिला निर्दोष म्हणून सोडलं असतं तर ह्या परुषी आणि शास्त्रीने त्याच्यावर आरोप ठेवला असता की तू नियमशास्त्र मान्य करत नाही. आणि आपण पाहतो की रोमी साम्राज्यामध्ये यहुदी लोकांना म्हणजे त्यांच्या यहुदी लोकांना न्याय करण्यासाठी त्यांचा मृत्यूदंड देण्याचा हा अधिकारच नव्हता. म्हणून ह्या दोन्ही गोष्टींमध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला हे परुषी आणि शास्त्री दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याच्या एकच समर्पक उत्तरामुळे तो म्हणतो की ज्याने पाप केलं नाही त्यांनीच तिला पहिले दगडमार करावे. ह्यावरून आपल्याला दिसून येतं की परमेश्वराने तिचा योग्य तो न्याय केला. आणि परमेश्वर तिला म्हणतो की जा, मी तुला खरं तर परमेश्वराची इच्छा असते की आपण त्याच्याकडे यावं, आपल्या पापाची क्षमा मागावी. खरं तर ती स्त्री शिक्षेस पात्र होती, परंतु तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने तिला तिच्या पापाची क्षमा केली, तिला सोडून दिलं आणि तिला सांगितलं की तू जा आणि परत ह्याच्यापुढे तू पाप करू नको. तिने पश्चाताप करावा म्हणून तिला त्याने दोष दिला नाही, तर तिने पश्चाताप करावा ह्यासाठी त्याने तिला दयाळूपणाने तो तिच्याशी वागला आणि तिला त्यांनी सोडून दिलं.
जर त्या स्त्रीने आपल्या भूतकाळातील पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताच्या आव्हानाला सकारात्मक उत्तर दिलं तर निश्चितच तिला त्या पापाच्या शिक्षेपासून, दंडापासून परमेश्वर सोडण्यास समर्थ आहे. आपण अजून पुढे एक बघूया. गलतीकरास पत्र, प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 22 आणि 23 वचन आपण वाचूया. अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली, ह्यावरून देवाने तुम्हाकरता पटविलेला असा जो मनुष्य होता ह्याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पनानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. इथे आपण पाहतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त, पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य एका खोलीमध्ये जमा झाले होते आणि ते सर्वजण एकत्रित बसलेले असताना एक आकाशातून एक मोठा सुसाट्याच्या वाऱ्यासारखा मोठा नाद झाला आणि आकाशातून जिभांच्या अग्नीसारख्या जिभा त्या प्रत्येकावर उतरल्या आणि ते प्रत्येकजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आपण इथे पाहतो की पेत्र जेव्हा सभास्थानामध्ये जेव्हा संदेश देतो त्यावेळेस तो गालिलकरांना इस्रायली घराण्यांना उद्देशून असं बोलतो की तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. याचा अर्थ की पेत्र सर्व इस्रायलच्या घराण्यावर आरोप करतो, त्यांना दोष देतो की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारले. आपण पाहतो की ह्यांच्या पापामुळेच ही गोष्ट फक्त इस्रायलाच्या घराण्यापुरती मर्यादित नसून आम्हा प्रत्येकासाठी ही गोष्ट लागू पडते की आम्ही देखील आमच्या पापामुळं प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खिळून मारलेला आहे. आमच्या पापामुळे तो त्या वधस्तंभावर गेलेला आहे. आमच्या पापामुळे तो घायाळ झाला. आमच्या पापामुळे त्याला त्या वधस्तंभावर खिळून त्याचे हाल करण्यात आले. आमच्या पापामुळे त्याला आमच्या पापामुळं बलिदान द्यावं लागलं. आपण पाहतो की आपल्याला जे लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारला असं ज्या लोकांना तो बोलतो त्या लोकांना त्याच्या वाक्याबद्दल तो जो शब्द त्यांच्यासाठी वापरले त्याबद्दल त्यांच्या मनाला चुटपुट लागली. त्यांना वाईट वाटलं की आम्ही असं काय केलं की आमच्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या मनाला जेव्हा चुटपुट लागते त्यावेळेस ते पेत्राला म्हणतात की आम्ही काय करावं. आता आम्ही तर आमच्यामुळे तर प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारण्यात आलं. आता आम्हाला ह्याच्यातून काय मार्ग आहे, आम्ही काय करावं. तेव्हा पेत्र त्यांना म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या आणि पवित्र आत्म्याचे दान प्राप्त करून घ्या. आणि प्रियांनो, जेव्हा आपण बघतो ह्या लोकांनी पेत्राचा संदेश ऐकला आणि त्यांनी पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, त्यांना पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झालं. आणि आपण पाहतो एकाच दिवशी 3000 लोकांची त्याच्यामध्ये भर पडली. प्रियांनो, आपण बघतो जेव्हा एक व्यक्ती जेव्हा परमेश्वराकडे येतो, पवित्र आत्म्याने भरतो, तो आपल्या पश्चाताप करून प्रभूकडे वळतो, तेव्हा स्वर्गामध्ये खूप जल्लोष केला जातो, खूप आनंद केला जातो. परंतु इथे आपण पाहतो एकाच वेळेस 3000 लोकांनी परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केलेला आहे. प्रियांनो, त्यावेळेस तिथं किती मोठा आनंद झाला असेल, किती मोठं त्यावेळेस जल्लोष त्या स्वर्गामध्ये झालेला असेल. आपण पाहतो की खरोखर आम्हाला देखील पश्चातापाची गरज आहे. आम्हाला देखील आमच्या पापांपासून दूर जाण्याची गरज आहे. आम्हाला पण त्या परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे. आपण पुन्हा एकदा बघूया नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय आणि 13वं वचन आपण बघूया. ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो तो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.
आपण एखादी चूक केली, देवाविरुद्ध बंड केले किंवा स्वैराचाराने स्वतःच्याच मर्जीने किंवा इच्छेने आपण जर वागलो, तर हे जेव्हा मी असं वागतो तर आपण आपण अशा वेळेस आपली आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. पण जेव्हा आपण आपले पाप कबूल करतो, आपण आपल्या पापी मार्गातून पुन्हा एकदा परमेश्वराच्या मार्गामध्ये जातो, तेव्हा परमेश्वर आपल्यावर दया करतो. आपल्या पापांपासून, आपल्या वाईट वर्तणुकीपासून जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यात येतो, त्यावेळेस आपण आपले दोष झाकत नाही, तर आपण त्यावेळेस आपले दोष परमेश्वरासमोर कबूल करतो आणि आपण परमेश्वराची दया प्राप्त करून घेतो. म्हणून जेव्हा पण आपल्या हातून चुका होतात, आपल्या हातून जेव्हा पाप घडतं, त्यावेळेस आपण आपले दोष झाकण्यापेक्षा परमेश्वरासमोर सादर करणं कधीही आपल्या हितासाठीच आहे. आपण गलती करास पत्र याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन बघूया. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशांना सौम्य वृत्तीने ताळावर आणा. इथं आपण बघतो की पौल गलती करातील मंडळीस उद्देशून हे वाक्य बोलत आहे की तुम्ही एखादा मनुष्य जर दोषात सापडला तर ते तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते अशांना सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. ताळ्यावर आणणं म्हणजे काय करणं? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याची जडणघडण करतो, आपण त्यांना त्यावेळेस ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहतो की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी मार्ग चुकलेल्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, त्यांना त्यांच्या पापी इच्छेपासून, त्यांच्या पापी मार्गापासून आणि पुन्हा ख्रिस्ताच्या अधीन होण्यासाठी, त्याच्या नेतृत्वाच्या अधीन होण्यासाठी आणि त्याच्या ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेचे नवीकरण करण्यासाठी आध्यात्मिकरित्या निरोगी व्हावी, त्यांनी निरोगी व्हावे, ही एक मोठी जबाबदारी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली आहे. आपण पाहतो की अशा जे लोक भरकटलेले आहेत, अशांना ताळ्यावर आणण्यासाठी आणि त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांना शिक्षा करणे हे खरंच गरजेचं आहे. परंतु जेव्हा आपण त्यांना शिक्षा करतो, ही शिक्षा पण सौम्यतेने करणं गरजेचं आहे. आपण त्यांना जेव्हा शिक्षा करतो, त्यांना अतिशय कठीण आणि अतिशय कठोर शिक्षा देणं हे हे चुकीची गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण त्यांना शिक्षा देतो, त्यावेळेस कदाचित आपल्या कठोर शिक्षेमुळे ते पुन्हा आपल्या वाईट मार्गात जातील. म्हणून अशांना जेव्हा तुम्ही ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस त्यांना तुम्ही सौम्यतेने ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करा. आपण अजून बघूया की पौल त्याच्या मंडळांना काय बोध करतो, त्यांच्यातले काय दोष दाखवून देतो, त्यांना तो कसा प्रकारे त्या दोषातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. असं पाहिलं तर पौलाने सर्व मंडळांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो करिंथकराची मंडळी. जेव्हा पौल करिंथकराच्या मंडळीस पत्र लिहितो, त्यावेळेस आपण पाहतो की ही करिंथकराची मंडळी अतिशय गर्विष्ठ आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या बुद्धीमध्येचा अतिशय अभिमान आहे. त्या आपल्याकडे असलेल्या विपुल संपत्तीचा ते तोरा मिरवत असतात आणि हे लोक अतिशय नीतिभ्रष्ट झालेले आहेत. ते लोक अतिशय दुष्ट मार्गाने चाललेले आहेत. ते लोक अतिशय भ्रष्ट झालेले आहेत. त्यांच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी जेव्हा पौलाला दिसून येतात, त्यावेळेस तो त्या लोकांना सुधारण्यासाठी, त्यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी तो त्यांना दोष देतो आणि त्यांच्या चुका दाखवून देतो. आपण पाहतो की जे करिंथकराच्या मंडळीचे जे पुढारी लोक आहेत, ते पौलाकडे येतात आणि ते पौलाला म्हणतात की हे त्यांना त्या एक पत्र देतो पौल. ते पत्र देतात आणि सांगतात की आमच्या मंडळीमध्ये अशा समस्या आहेत, असे प्रश्न आहेत की ही मंडळी स्वतः अभिमानाने जगते, गर्विष्ठपणाने जगते, सर्व भ्रष्टतेमध्ये जीवन जगत आहे. त्यावेळेस पौल अशा लोकांना सद्बोध देण्यासाठी, त्यांना सुस्पष्ट आणि चिरकालीन आध्यात्मिक तत्त्वे त्यांना सांगण्यासाठी हे पत्र लिहितो आहे. आणि त्यांच्या सुधारणा व्हावी, त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक ख्रिस्ताला जीवे भावे, त्याला अनुसरावे, अशासाठी पौल त्यांना पत्र लिहित आहे. त्यांनी ख्रिस्ताकडे पाठ फिरवली आणि त्यांनी आपल्याच मार्गामध्ये चालू लागले, तर ही जबाबदारी पौलावर येते.
कारण पौलानेच ही मंडळी स्थापन केलेली आहे. त्यासाठी ह्या मंडळीची काळजी घेण्यासाठी, त्याला सद्बोध करण्यासाठी पौल ह्या मंडळीला पत्र लिहितो. तसंच आपण पुढे पाहूया गलती कराची मंडळीबद्दल थोडक्यात पाहूया की गलती कराच्या मंडळीमध्ये आपण पाहतो की येथील मंडळी तारण प्राप्तीसाठी, तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणे एवढ्यावरच कोणत्याही व्यक्तीला तारण प्राप्त होते का? का आपण देवाबरोबर आपले वैयक्तिक नाते जुळते का हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना असाही प्रश्न पडतो की आमची आध्यात्मिक उन्नती होण्याकरिता आम्हाला आध्यात्मिक परमेश्वराबरोबर आमचे वैयक्तिक नातेसंबंध जुळण्याकरता जशी तारण करता म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणे हे गरजेचं आहे. सॉरी हे आमच्यासाठी गरजेचं आहे का? आम्हाला नियमशास्त्र पाळणे, त्याच्यातले नियम पाळणे, त्याच्यातला रीतिरिवाज पाळणे हे देखील आमच्यासाठी महत्त्वाचं आहे का? असा प्रश्न हे गलतीकर पौलाला विचारतात. आणि त्यावेळेस पौल त्यांना स्पष्टपणे सांगतो की तुम्ही जुन्या करारातील नियमावर अवलंबून राहू नये, तर त्यांनी फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तुम्हाला पवित्र आत्मा आणि नवीन जीवन मिळू शकते. तसंच आपण पाहतो की इफिसीतली मंडळीबद्दल पण पौल काय म्हणतो. इफिसीतली मंडळी अगोदर सजीव होती, ती कृतिशील होती, ती प्रभावी होती, परंतु त्यांनी पाहिलं की त्यांनी पहिली प्रीती सोडली आपली. म्हणून पौल त्या मंडळीचा दोष दाखवून देण्यासाठी, त्यांना बोध देण्यासाठी ख्रिस्त हाच आपल्या जीवनाचा अधिकारी आहे आणि आपण त्याच्याशी समरूप होण्यास पात्र ठरू, असा जीवनक्रम चालवण्यास तत्पर असावे, हाच त्याचा उद्देश होता. आपण पाहतो की त्याचा विश्वास व आध्यात्मिक पाया अधिक भक्कम आणि दृढ करण्यासाठी आध्यात्मिक तारण व ख्रिस्तामध्ये पुनर्स्थापना ह्या देवाच्या सार्वकालिक उद्देशाचे व्यापक आणि परिपूर्ण चित्र उघडे करणे हाच पौलाचा येथे प्रयत्न दिसतो. ह्या मंडळीची ख्रिस्तामध्ये पुनर्स्थापना, कारण ह्या मंडळीने आपली पहिली प्रीती सोडलेली आहे, त्यासाठी त्याचा पुनर्स्थापना होण्यासाठी पौल ह्या मंडळीस बोध करत आहे. तसंच आपण पाहतो की कलेसिकराच्या मंडळीबद्दल पौल काय म्हणतो. ह्या मंडळीचे आध्यात्मिक भवितव्य खोट्या शिक्षणामुळे धोक्यात आले होते आणि ह्या खोट्या शिक्षणाला आव्हान देऊन त्या खोट्या शिक्षणाचा पुरता विमोड करण्यासाठी मंडळीला सावध करण्यासाठी पौल मंडळीला हे पत्र लिहितो. तसंच आपण तिमोथेला पत्रामध्ये पौल काय उपदेश देतो किंवा काय बोध करतो तेही पाहूया. खोट्या शिक्षकांनी ख्रिस्ताच्या संदेशात भेळमिसळ करू नये आणि त्यामध्ये भ्रष्टता आणू नये याची काळजी घेण्यास तिमोथेला ख्रिस्ताची संदेशातील सत्य आणि शुद्धता यांच्या मापदंडाचे समर्थन करण्याचे आवाहन पौल तिमोथेला इथं करताना आपण पाहत आहोत. आपण पाहतो की पौल स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये चालत होता, त्याच्या इच्छेनुसार चालत होता, त्याच्या मार्गामध्ये चालत होता, त्याच्या सर्व आज्ञा पाळत होता. ह्यासाठीच तो म्हणू शकतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. आपण पाहतो की तो त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णतेची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. जसं प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण होता सर्व दृष्टीने, त्याच्यातली एक छोटीशी झलक आपण पौलाच्या जीवनामध्ये पाहू शकतो. कारण पौल देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्याच मार्गात जात होता. त्याच्यासारखा त्याचे स्वभाव गुण वैशिष्ट्य आपण पौलामध्ये पाहतो आणि म्हणूनच तो इतक्या स्वतः एकदम ठामपणे सांगू शकतो की तुम्ही माझी अनुकरण करणारे व्हा. आणि आम्ही पाहतो की जेव्हा पौल आम्हाला सांगतो की त्याचे अनुकरण करणारे व्हा, त्याचप्रमाणे प्रियांनो आपण देखील त्या परमेश्वराचे अनुकरण करणारे व्हायलाच हवे आणि त्याबरोबर आपण त्याच्या मार्गात चाललेच पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याच्या मार्गात चालतो, त्याचे अनुकरण करतो, त्यावेळेस प्रभू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करतो. आपण आता तिसरी गोष्ट पाहूया की येशू ख्रिस्ताने मंडळीला का दोष दिले. आपण पाहतो की इथे ख्रिस्त त्याच्या मंडळीला दोष देतो अशासाठी
की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. देवाच्या न्यायस्थानासमोर निर्दोष अशी सादर करण्यात यावी. म्हणून इथं आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला दोष देतो. आपण पाहूया प्रगटीकरण याचा 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतोय. इथे म्हणतो की तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. प्रियानो, आपण इथं बघतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः खुद्द त्याच्या मंडळीला दोषारोपण करतो, दोषारोप करतो मंडळीवर. कारण त्याची इच्छा नाही की जेव्हा न्यायाचा दिवस येईल, जेव्हा शेवटचा दिवस येईल, त्यावेळेस जेव्हा आपण परमेश्वराच्या समोर न्यायासनासमोर जेव्हा आपण जाऊ, त्यावेळेस आपण त्याच्यासमोर निर्दोष असलं पाहिजे. आणि ही त्या परमेश्वराची प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा असल्यामुळेच तो आपल्या मंडळीला दोष लावतो. आम्ही पाहतो की आम्ही आपले सेवा कार्य विश्वासूपणे करतो, आम्ही आपले परिश्रमपूर्वक आम्ही आमचं सर्व सेवा कार्य करतो. आम्ही पाहतो की आम्ही प्रतिकूल परिस्थितीत आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर योग्य ठेवतो. त्याच्याशी आमचे वैयक्तिक नाते कसे आहेत, त्याची आम्ही जेव्हा सेवा करतो तेव्हा आम्ही देवाला देतो का, आम्ही त्याच्या आज्ञा पाळणे, त्याच्या विश्वासामुळे, त्याच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे आमचा आम्ही त्याचा ख्रिस्ताच्या विश्वासामुळे आम्ही छळ सोसतो का, जर आम्हाला सत्य समजतं त्याचे आम्ही समर्थन करतो. हे एवढंच, ह्या सर्व गोष्टी आमच्या साठी पुरेशा नाही आहेत प्रियानो. जेव्हा आम्ही ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात करतो, निश्चितच आम्ही देवाच्या त्या परिपूर्णतेकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आम्ही त्या ख्रिस्तासाठी छळ सोसतो, त्यावेळेस देखील आम्ही त्याच्या परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, मला एक प्रश्न विचारू द्या. जेव्हा आम्ही हे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तासाठी सहन करतो, सोसतो, त्यावेळेस आम्ही खरोखर त्या परमेश्वरावर मनापासून प्रेम करतो का? त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावर आमचं प्रेम आहे का? आमचं प्रेम आमच्या जीवनाद्वारे इतरांना ठळकपणे आणि स्पष्टपणे आम्ही दाखवून देतो का? आमच्या वागणुकीद्वारे, आमच्या आचरणाद्वारे? हाच प्रश्न आज आपण स्वतःला विचारणं खरोखर गरजेचं आहे की आम्ही परमेश्वरावर, त्या देवावर, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर मनापासून प्रेम करतो का? जर करत नसेल तर आम्ही जे एवढं त्याच्यासाठी छळ सोसतो, त्याचं जे सेवा कार्य आम्ही करतो, त्याच्या आज्ञेत राहतो, त्याच्यावर आम्ही जो विश्वास ठेवतो, हे सर्व काही व्यर्थ जाईल प्रियांनो. त्यासाठी आम्हाला त्याच्यावर मनापासून प्रेम करणे खूप आवश्यक आहे. जर आम्ही नेहमी सातत्याने प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही सातत्याने पवित्र वचन वाचतो, आणि आम्ही आमच्या जीवनाद्वारे फक्त आम्ही त्या वाचनाद्वारे किंवा आम्ही त्या प्रार्थनेद्वारे आम्ही फक्त आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्याच्या सहवासात राहण्याचा जर आम्ही प्रयत्न करतो, आम्ही त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो, तर ते काही उपयोगाचं नाही. फक्त आपण कर्तव्य म्हणून करतो, ह्या गोष्टीला काहीच महत्त्व नाही. परंतु आम्ही जेव्हा आम्हाला त्याच्याविषयी अधिक जाणण्याची, त्याच्याविषयी अधिक ओढ निर्माण होते, त्याच्याविषयी अधिक आमच्यामध्ये त्याच्या अधिकाधिक समीप जाण्यासाठी आमची जी उत्कंठा असते, ती जर उत्कंठा आमच्यामध्ये दिसून येत नाही तर आम्हाला आमचे हे जे बायबल वाचणं किंवा आम्ही त्याच्या प्रार्थनेद्वारे त्याच्या संपर्कात राहणं, हे काही उपयोगाचं नाही प्रियांनो. तसंच आम्हाला त्याची समक्षता सतत आमच्याबरोबर आहे, ह्याची आम्हाला पक्की खात्री आहे का? आम्ही तपासून पाहतो का आमच्या जीवनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताची समक्षता आमच्या जीवनामध्ये आम्ही खात्रीशीररित्या आम्ही सांगू शकतो का की त्याची समक्षता आमच्यामध्ये आहे म्हणून, आमच्या जीवनामध्ये आहे म्हणून? ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आम्ही ह्या गोष्टीकडे पाहणं खरंच गरजेचं आहे प्रियांनो. आपण पुढचं वचन वाचूया. प्रगटीकरण याचा 2 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला कशा प्रकारे दोष देतोय ते पाहूया. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे,
त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. आपण इथे पाहतो की इथे पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला दोष लावला आहे की तो म्हणतो की तुम्ही बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक आहेत. तर हा बलाम कोण आहे आपण पाहूया प्रियानो. बलाम हा जुन्या करारातील एक खोटा संदेष्टा आहे. त्याने इस्रायली लोकांना आपल्या विश्वासाशी तडजोड करून अनितीचे आचरण करावे ह्यासाठी त्यांना कशा प्रकारे प्रवृत्त करावे याचा खास सल्ला त्याने त्याच्या मिद्यानी स्त्रियांना दिला होता. आपण हे वचन गणनाच्या 22 आणि 5 मध्ये आपल्याला दिसून येतं की बलामाने कशा प्रकारे त्या स्त्रियांना खास सल्ला देऊन ह्या अनितीचे आचरण करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. म्हणून देवाच्या लोकांना जगातील गोष्टीची तडजोड करण्याच्या वाटेने घेऊन जाणाऱ्या ह्या भ्रष्ट शिक्षकाचे बलाम एक प्रतीक आहे. ह्या बलाम ह्या अत्यंत कावेबाज आणि विघातक हस्तक्षेपापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. ख्रिस्ती विश्वासणारे ह्याची जोपासना करण्यासाठी ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून ह्याची जोपासना करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. प्रियांनो, आम्ही त्या बलामाच्या खोट्या शिक्षणाच्या मागे न लागता आपण कुठल्याच प्रकारे परमेश्वराच्या बाबतीत तडजोड न करता ह्या जगाच्या मार्गात न जाता अनितीचे आचरण न करता आपण केवळ परमेश्वराचाच मार्ग अवलंबन करणे खूप गरजेचं आहे. तसंच आपण अजून एक वचन वाचूया. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 15 आणि 16 वचनात प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे त्याच्या मंडळीला अजून एकदा दोष देत आहे. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्ण नाही. तू शीत किंवा उष्ण असता तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहे. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. इथं पाहतो आपण की लावदिकियाच्या मंडळीला हे प्रभू येशू ख्रिस्ताने उद्देशून हे दोषारोप केलेला आहे की ही लावदिकियाची मंडळी ही उष्ण पण नव्हती आणि शीत पण नव्हती, तर ही कोमट झालेली होती. ह्या मंडळीमध्ये सुख समृद्धी भरपूर प्रमाणात होती, विपुल प्रमाणात होती. त्यामुळे ही मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या आळशी बनली होती, आध्यात्मिकदृष्ट्या बेपर्वा वृत्तीची बनली होती. आता त्यामुळे त्यांच्याकडे त्यामुळे ते शीतही नाही आणि उष्णही राहिले नव्हते, तर ते कोमट बनले होते. आपण पाहतो की आता पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन ओळखून त्याप्रमाणे प्रतिसाद देण्यासाठी ही मंडळी उष्ण राहिली नव्हती आणि पश्चाताप करून परत देवावर अवलंबून राहण्याची गरज न जाणण्या इतपत ती पुरेशी शीतही नव्हती. आपण अशा प्रकारे पाहतो की ही मंडळी कोमट म्हणजे उदासीन आणि ख्रिस्ताच्या वैयक्तिक भक्तीविषयी बेपर्वा झाली होती. देवाच्या सेवेविषयी त्यांच्यामध्ये फारसा उत्साह नव्हता, त्यांच्यामध्ये फारसा उत्तेजन दिसून येत नाही. ती आळशी बनलेली होती आणि ती जगाच्या रिवाजाप्रमाणे तडजोडीने वागत होती. ह्यामधून त्यांच्या जीवनामधून आपण कधीच त्या परमेश्वराचे राज्य प्रतिबिंबित होऊ शकत नाही. म्हणून प्रियांनो, आपणही आपलं आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे की आम्ही देखील उष्ण आहोत, कोमट आहोत का शीत आहोत. आपल्याला उष्ण बनायचं आहे, कोमट बनायचं का कोमट बनायचं आहे का शीत बनायचं. आपण इथे पाहतो की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या तिन्ही मंडळीला त्यांचे दोष दाखवून दिलेले आहेत आणि ते फक्त त्या मंडळीसाठी नाहीत, तर हे सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी आहे, संपूर्ण सृष्टीसाठी आहे, संपूर्ण जगासाठी परमेश्वराने हे दोष लावलेले आहेत. आणि आपण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहूया की प्रभू येशू ख्रिस्तावर त्या परमेश्वराने, त्या पित्याने सर्व मानवजातीचे दोष लावले. सर्व अखिल सृष्टीचे दोष त्या पित्याने, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर लादले आहेत. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याच्यावर दोष लादण्यात आले, त्या दोष
ते जे पाप त्याच्यावर परमेश्वराने लादले ते स्वतःवर घेतले आणि त्यांनी ते पाप जेव्हा स्वतःवर घेतले त्यावेळेस त्यांनी कातरणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे तो गप्प राहिला. त्यांनी त्या विरोधात एकही शब्द बोलला नाही. त्यांनी त्याचा विरोध केला नाही किंवा प्रतिकार केला नाही, कारण त्याला माहीत होतं की हे दोष जे परमेश्वराने त्याच्यावर लादलेले आहेत, जे त्यांनी वधस्तंभावर जे दोष आपल्या सर्व मानवजातीचे आपल्यावर घेतलेले आहेत, त्या दोषामुळे अखिल सृष्टीला तारणाचा मार्ग मोकळा केला होता. अखिल सृष्टीला त्याने ते सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला होता. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष होता, निष्कलंक होता. त्यांनी कुठलेच पाप केले नाही. आपण लुकाच्या 23व्या अध्यायात आणि 4थ्या वचनामध्ये पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या पिलातासमोर नेण्यात आले होते, तेव्हा तो पिलात देखील त्याच्या निर्दोषपणाची ग्वाही देतो. तो देखील म्हणतो की मला ह्या मनुष्यामध्ये कुठलाच दोष आढळत नाही. पर प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त खरोखर निर्दोष होता आणि तो निर्दोष असल्यामुळेच आपल्या सर्वांचे पाप तो स्वतःवर घेऊ शकला. खरोखर प्रियानो, जेव्हा त्यांनी आपले सर्व पाप आपल्यावर घेतले आणि आपल्याला निर्दोष असं सिद्ध केलं, त्या परमेश्वराच्या न्यायस्थानासमोर आपल्याला निर्दोष असं दाखवण्यासाठीच त्यांनी हे सर्व पाप आपल्यावर लादले, आपल्यावर ओढवून घेतले आणि आपल्याला त्या सर्व पापांची क्षमा केली. आम्ही त्या पापांपासून आपण मुक्त झालेलो आहोत. आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत. आणि आपण पाहतो की आम्ही जेव्हा आमच्या पापापासून क्षमा पावलेला आहोत, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे, त्या मृत्यूद्वारे, त्या वधस्तंभावरच्या मृत्यूद्वारे जेव्हा आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जी पापक्षमा आम्हाला मिळालेली आहे, त्या पापक्षमेसाठी जेव्हा आम्ही ती पापक्षमा टिकवून ठेवतोय का, की आम्ही पुन्हाच त्या पापामध्ये जातोय, पुन्हाच आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध बंड करतो, त्याच्या विरुद्ध मार्गामध्ये आपण जातोय का, हे परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. प्रियांनो, आपण पाहतो की आजच्या ह्या कोविडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती परमेश्वराला दोष देतो आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणत आहे की हा जो संकटाचा काळ ह्या अखिल सृष्टीवर, अखिल जगावर आलेला आहे, तो केवळ परमेश्वरामुळेच आलेला आहे. हा परमेश्वराचा कोप आलेला आहे. ह्या जगावर परमेश्वराचा राग भडकलेला आहे. परंतु प्रियानो, तसं नाही. परमेश्वर तो दयाळू आहे, प्रेमळ आहे. तो आपल्यावर दया करतो, तो आपल्यावर प्रीती करतो. तो त्याच्या लोकांवर कधीच हे संकट किंवा क्लेश किंवा हे दुःख घेऊन येत नाही. कारण आपण पाहतो की त्याचं वचन सांगतं की तो चोर येतो तर चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्त आला आहे आम्हाला जीवन देण्यासाठी, आणि ते पण विपुलतेचं जीवन देण्यासाठी. आणि जेव्हा तो विपुलतेचं आम्हाला जीवन देतो, तर तो आमच्यासाठी हे दुःख, हे कष्ट कधीच आमच्या जीवनामध्ये घेऊन येत नाही. आम्हाला त्या रोगापासून फक्त आम्हाला एकच गरज आहे की आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला ह्या रोगापासून, ह्या संकटापासून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दूर ठेवावं, आम्हाला लांब ठेवावं. आणि आपण इथं देखील बघतो की फसवणूक करणं हे सैतानाचं जे प्रभावी हत्यार आहे, ते देखील तो सैतान इथे पुन्हा एकदा ते हत्यार वापरण्याचा प्रयत्न करत आहे. तो बघतो की प्रभू येशू ख्रिस्तावर त्यात दोष लावण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण मानवजातीच्या द्वारे, की हे जे पॅन्डेमिक किंवा जे करोना व्हायरस हा जो रोग ह्या देशामध्ये आलेला आहे, ह्या जगामध्ये आलेला आहे, हा फसवणुकीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने ह्या जगावर आणलेला आहे, असाच तो दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, आपण पुन्हा एकदा आपल्याला त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाण्याची गरज आहे. त्याच्यासमोर नतमस्तक होण्याची गरज आहे. त्याच्याजवळ नम्र होण्याची गरज आहे. कारण त्यांनी आपले सर्व दोष काढलेले आहेत आणि आम्हाला क्षमा दिलेली आहे. आणि आपण त्या क्षमेचं, त्या सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा त्याच्याजवळ जाऊया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू ईश्वराच्या. हे सेनाधीश परमेश्वरा, आज तू तुझ्या वचनाद्वारे आम्हाला दाखवून दिलेलं आहेस
आदामापासून प्रभू परमेश्वरा ह्या जगात पाप आलेला आहे आणि त्या पापाचा परिणाम मृत्यू आहे. तसंच तू आम्हाला दाखवून दिलंस. जेव्हा दाविदाने पश्चाताप केला त्यावेळेस तू त्याला क्षमा केलेली आहेस प्रभू राजा. तसंच तू आम्हाला हे पण दाखवून दिलं की योबाने कुठल्याच प्रकारचा दोष तुला दिला नाहीस. त्याचप्रकारे प्रभू राजा आम्ही देखील कुठल्याच प्रकारचे दोष तुला देऊ नये. तसंच प्रभू आम्ही पाहतो की आम्ही जरी तुझ्यावरची पहिली प्रीती सोडलेली आहे तरी प्रभू राजा तू आम्हाला तुझ्या चरणामध्ये पुन्हा एक वार पश्चातापांत करून घेण्याची संधी देतोस. तसंच प्रभू राजा आम्ही उष्ण किंवा शीत असावं अशी तुझी इच्छा आहे. त्यासाठी प्रभू राजा तू आम्हाला सद्बोध करतो, तू आम्हाला मार्गदर्शन करतो की आम्ही कशाप्रकारे उष्ण किंवा शीत राहावं, कशाप्रकारे आम्ही तुझी प्रीतीमध्ये पुन्हा एकदा नव्याने तुझ्या प्रीतीमध्ये राहावं, पुन्हा एकदा आम्ही तुझ्यामध्ये पुनर्स्थापना करावी. परमेश्वरा ह्या सर्व गोष्टीद्वारे प्रभू राजा तुझंच आणि तुझंच गौरव होऊ दे. तुझ्याच नावाला मान महिमा दे प्रभू येशूच्या नावात. हीच लहान नम्र विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावात मागते म्हणून तू ऐक पित्या. थँक्यू जीसस. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. चोर आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. तेरा नाम
लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। Thank you so much. Thank you, Jesus. बोलने का